आज विखळ्यामध्ये या पॅनासॉनिक वॉशिंग मशीनच्या रिपेअरिंगच्या कामासाठी आलेलो आहे. पॅनासॉनिक टॉप लोडमध्ये जसं की 5 स्टार रेटिंग आहे याचं 2021चं मॉडेल. ॲक्च्युली प्रॉब्लेम मशीनचा नाही आहे, उंदीर आत गेल्यामुळं सगळ्या वायरिंग, त्यानंतर हा जो प्रेशर वाल आहे, त्यानंतर इनलेट वाल, जसं की प्रेशर सेन्सर आणि इनलेट वालच्या वायरिंग पूर्णपणे खाल्लेत. त्यानंतर जी पाईपही खाल्लेली आहे, तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला क्लिअर करून दाखवायचा प्रयत्न करतोयच आहे. त्यानंतर त्याची पाईप पण पूर्णपणे कुरतडून टाकलेली आहे. वायरिंगचं म्हटलं, वायरिंग बऱ्यापैकी खाल्लेलं आहे. व्हिडिओ पाहत राहा पुढे. पाहिलं आपण जसं की वॉटर इनलेटची पाईप पूर्णपणे उंदरानं खाल्लेली आहे. त्या ठिकाणी आपण सेमी ऑटोमॅटिक मशीनची जी पाईप असते इनलेटसाठी वापरतात त्या पाईपचा तुकडा या ठिकाणी अल्टर करून बसवला आहे. ॲक्च्युली पाईप सेम मार्केटला भेटण्यात अवेलेबल नाही आहे. यासाठी काम न थांबवता आपण सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनची पाईप या ठिकाणी अल्टर केलेली आहे. जवळपास आपलं वायरिंगचं काम कंप्लीट झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे पाईपचे अल्ट्रेशन करून हे काम झालं. नंतर या ठिकाणी खाल्ली होती वायर. प्रेशर सेन्सर पूर्ण जसं की पॉईंटपासूनच वायर खाल्ली होती. ही वायरिंगचं मी नंतर सोल्डरिंग करून आणलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी जॉईंट पडल्यामध्ये म्हणजे सरासरी आहे तेच मटेरियल वापरून या मशीनचं काम मी फायनल केलेलं आहे. तर ही खालची प्लेट न लावल्यामुळं उंदीर खाली गेला होता. याच्या खालून जाऊन सगळ्या उंदरानं वायरा खाल्लेत. तर जवळपास आमचं काम फायनली आणि क्लिअर झालेलं आहे. पूर्णपणे वायरिंग वगैरे खाल्लं होतं. आणि महत्त्वाचं तुम्हाला मगाशी दाखवलं की जी खालची प्लेट असते प्रोटेक्शनसाठी, की जसं की उंदीर वगैरे आज जाऊ नये म्हणून, तर ती प्लेट कस्टमरनं न लावल्यामुळं इतका मोठा म्हणजे प्रॉब्लेम मशीनला आला होता. मशीन काही असं फार काळ जुनी आहे असं काही नाही आहे. तुम्हाला मगाशी दाखवलंच आहे मी, 2021चं मॉडेल आहे. 21-22 म्हटलं तरी काय जवळपास 3रं-4थं वर्ष आहे मशीनला. तोपर्यंत उंदरानं मशीनचा कार्यक्रम केला होता. ठीक आहे, असो, काळजी घ्या. धन्यवाद.